कार से गुटखा लेकर जा रहे एक आरोपी को पुलिस ने गिरफ्तार कर उससे 1,80,000 रुपए का प्रतिबंधित गुटखा, तंबाकू और कार सहित करीब 6,80,000 रुपए का माल जब्त किया है। आरोपी अश्वजीत कांबले बसंत नगर जूना बाबुलखेड़ा अजनी निवासी कार क्रमांक MH49E4472 में प्रतिबंधित गुटखा तंबाकू लेकर जा रहा था। इसकी भनक लगते ही हुड़केश्वर के थानेदार ज्ञानेश्वर भेडोरकर के नेतृत्व में कार्रवाई की गई। हुड़केश्वर पुलिस ने कार को रोका। कार से 1,80,000 रुपए का प्रतिबंधित गुटखा, तंबाकू और कार सहित 6,80,000 रुपए का माल जब्त किया। अन्न सुरक्षा अधिकारी शीतल देशपांडे की शिकायत पर मामला दर्ज किया गया है। आमची पेट्रोलिंग असताना आम्हाला माहिती पडलं की एक आपला 4 व्हीलर आहे ती जी प्रतिबंधित तंबाखू आणि पान मसाला आहे याची वाहतूक करत आहे अशी माहिती मिळाल्याने आम्ही आणि आमचा डीबी स्टाफ आम्ही त्या बेसा पिपला रोडवर पोहोचलो। ती गाडी अडवली आणि गाडी चेक केली असता गाडीमध्ये आम्हाला वेगवेगळ्या ब्रँडचे सुगंधित सुपारी आणि पान मसाले हे आढळून आले। त्याच्यामुळे आम्ही ती गाडी पोलीस स्टेशनला आणली आणि अन्न सुरक्षा अधिकारी यांना इथे प्राचारण केले। त्यांच्या मार्फतीने मग आम्ही इथली ते सुगंधित पान मसाले आणि सुपारी असल्या कारणाने सदरचे जेवढा मुद्देमाल आहे आम्ही पंचायतसमक्ष अन्न सुरक्षा अधिकारी यांच्या मार्फतीने तो जप्त करण्यात आला। पूर्ण माल आहे तो 1,79,700 रुपयाचा आणि ती गाडी आहे 5 लाखाची। आरोपीचं नाव आहे अश्वजीत राजेंद्र कांबळे व 31 वर्ष, वसंत नगर, भगवान नगर, पोलीस ठाणे अजनी मधलं त्याचा तो पत्ता आहे। तरची कारवाई ही आम्ही माननीय सीपी साहेब नागपूर शहर तसेच जॉईंट सीपी साहेब दक्षिण विभागाचे आमचे साऊथ रिजन साहेब तसेच आमच्या परिमंडळ 4च्या DCP झोन DCP अश्मिताराव मॅडम तसेच पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भेदोरकर साहेब, क्राईम PI सतर्क साहेब यांच्या मार्गदर्शनात आम्ही API चक्रे आणि आमचा डीबी स्टाफ यांनी कारवाई केलेली आहे। NBC न्यूज के लिए अखिलेश भारद्वाज की रिपोर्ट।